राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागा बिनविरोध झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत। त्यापैकी महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे। त्या एका जागेवरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेत जावं अशी आग्रही मागणी खासदार संजय राऊत यांनी केली। याआधी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा आली होती। त्या जागेवर सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केला होता, पण अखेर मवियाकडून शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली। आता विधान परिषदेच्या जागेवर राऊतांच्या मार्फत ठाकरे सेना पुन्हा एकदा दावा करते। त्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना खोचक टोला हाणला। संजय राऊत यांनी काय नक्की म्हटले आणि नवनाथ बन यांनी काय प्रत्युत्तर दिले आपण पाहूया। आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजींनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे। त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल। त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांच्या राज्यसभेसाठी संजय राऊतांनी बॅटिंग केली, जोर लावला, तशा पद्धतीनं उद्धवजींच्या बाबतीत संजय राऊत करताना दिसत नाही। कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेस उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देणार नाही। आता उद्धवजींना विधान परिषदेची उमेदवारी मिळवायची असेल तर पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या समोर जाऊन गुडघे टेकावे लागतील, राहुल गांधींसमोर जाऊन गुडघे टेकावे लागतील। खासदार संजय राऊतांनी केलेल्या मागणीनंतर महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी सावध पवित्रा घेतला। मविया म्हणून एकत्रित निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया सतेज पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि योग्य निर्णय आपल्याला निश्चितपणे दिसेल। दुसरा, कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी 100% करू असं सरकारनं सांगितलं होतं, परंतु आता निकष आणि अटी ह्या काय येतात त्याच्यावर बरंचसं अवलंबून असणार आहे। राज्यसभेला खरं म्हटलं तर महाविकास आघाडी म्हणून आमची संख्या कमी असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षांनी आदरणीय पवार साहेबांच्या ज्येष्ठतेचा विचार करून, त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो। आणि महाविकास आघाडी म्हणूनच पुढं भविष्य काळामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत, विधान परिषदेची आता निवडणूक आहे, त्या संदर्भामध्ये सुद्धा एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ। दरम्यान विधान परिषदेच्या या मुद्द्यावरून शिंदेचे खासदार नरेश म्हस्केंनी एक टोला हाणलाय आणि त्यांना वैभव नाईकांनी काय उत्तर दिले ते आपण पाहूया। आपल्या कृतीमुळे त्यांच्यावरती ही आज परिस्थिती आलेली आहे की त्यांना विधान परिषद, मला घर देता का घर, जे आपण नटसम्राट का एकच पहिला कशा नटसम्राटमध्ये आहे ना, मला घर देता का घर, अशी परिस्थिती आज उद्धव ठाकरेंवरती आलेली आहे। मला विधान परिषदेवर आमदार करता का, मला विधान परिषदेवर आमदार करता का, अशी विनवणी करण्याची वेळ केवळ संजय राऊत या माणसामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे। नरेश म्हस्के विसरले असतील, परंतु महाराष्ट्राची जनता विसरली नाही की नरेश म्हस्केंना जिल्हा प्रमुख कोणी केलं, नरेश म्हस्केंना नगरसेवक कोणी केलं, महापौर कोणी केलं, हे उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच ते होऊ शकले आणि आदेशामुळे होऊ शकले। आणि आपण बघितलं असाल की एकनाथ शिंदेनी जेव्हा शिवसेनेची बंडखोरी केली आणि त्यावेळी सुद्धा आज सुद्धा सांगतात की अनेक मंत्री त्यावेळेचे की आम्ही एकनाथ शिंदेशी तुम्ही बोला म्हणून, परंतु उद्धवजींनी त्यावेळी राजीनामा देण्याचं स्वीकारलं आणि उद्धवजींनी राजीनामा दिला। आणि त्यामुळे एखादा माणूस मुख्यमंत्रीपदासाठी आपला स्वाभिमान कधी गहाण ठेवला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।